शिक्षणार्थी आज मी विश्वात मराठी भाषेचे श्रेष्ठत्व या विषयावर बोलणार आहे। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो। कुसुमाग्रज यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत। आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन या दुहेरी हेतूने आज आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करत आहोत। जर भाषा बोलली तरच ती जिवंत राहते, नुसती पुस्तकातून ग्रंथातून ती जिवंत राहत नाही। म्हणून भाषा ही जैविक आहे आणि महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगांचं स्मरण मराठीतून करायला लावणारी ही भाषा संतांनी जिवंत ठेवली। आमच्या या संतांच्या मध्ये मराठी साहित्याचा उगम कोठे झाला? अमुक साली शाळा निघाली आणि माणसं शिकायला लागली, हे आमचं आधुनिक पांडित्य झालं। ज्या दिवशी आईने पहिली ओवी आपल्या बाळाला म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली। मराठी भाषा ही आज किंवा काल जन्माला आलेली भाषा नाही तर मराठी भाषा ही 9व्या शतकापासून प्रचलित आहे व तिची निर्मिती संस्कृतपासून झाली आहे। महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांची मराठी ही अधिकृत राज्यभाषा आहे। मराठी बोलणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही भारतातील 3री व जगातील 15वी भाषा आहे। माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा। हिच्या कुशीत जन्मले काळे कणख राहात, ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात, ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात। कुसुमाग्रज यांच्या या ओळींनी अवघ्या मराठी जनांना अभिमान दिले आहे। मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांनी आयुष्यभर प्रयत्न केले आहे। म्हणूनच त्यांच्या जन्मदिवसाला हा दिवस साजरा करण्यात येतो। क्रांतीचा जय जयकार, आगगाडी आणि जमीन, पृथ्वीचे प्रेमगीत या कुसुमाग्रजांच्या कविता आजही लोकप्रिय आहेत। कुसुमाग्रजांनी अनेक कथा, कादंबऱ्या, निबंध, लघुकथा, नाटक, कविता इत्यादी कुशल लेखन केले। त्यांची विशाखा ही कादंबरी भारतीय साहित्यातील उत्कृष्ट कार्य व आधुनिक मराठी काव्याचे कायमचे भूषण ठरले आहे। मराठी ही सर्वगुण संपन्न भाषा आहे। मराठी ही भारतातील अधिकृत 22 भाषांपैकी एक भाषा आहे। मराठी भाषा अनेक संतांच्या कीर्तनांनी, भारुडांनी, ओव्यांनी, भजनांनी सजली आहे। ती अनेक मराठी साहित्यकाच्या प्रतिभा संपन्न अशा लेखणींनी समृद्ध संपन्न झाली आहे। थोर संत ज्ञानेश्वर माऊली मराठीची थोरवी गाताना म्हणतात की, माझा मराठीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविली न। असे लिहून संत ज्ञानेश्वर म्हणतात की मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षा जास्त आहे। आणि तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे व संस्कृतीचे रक्षण केले। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे, तरच मराठी राजभाषा दिन साजरा करण्याचा खरा अर्थ प्राप्त होतो। घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला, मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला।